श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 129वा सर्ग वाचूया. कर्माचं अनुष्ठान करणाऱ्या पुरुषाचा त्या पापकर्माशी संबंध असता कामा नये. शत्रुसूदन जो चेतन नसल्यामुळं प्रतिकार ज्ञानापासून वंचित आहे, अव्यक्त आहे आणि असत प्रमाण विद्यमान आहे, त्या धर्माकरवी दुसऱ्याला वध्य रूपात प्राप्त करून घेणं कसं शक्य आहे? धर्मानं दुसऱ्या कुणाचा वध करणं कसं शक्य आहे? सत्पुरुषात श्रेष्ठ रघुवीरा, जर सत्कर्मजनित अदृष्ट सत किंवा शुभच असतं तर तुम्हाला काहीच अशुभ किंवा दुःख प्राप्त झालं नसतं. जर तुम्हाला असं दुःख प्राप्त झालं आहे तर सत्कर्मजनित अदृष्ट सत्यच असतं या म्हणण्याला काहीही अर्थ उरत नाही. जर दुर्बल आणि कातर असल्यामुळं धर्म पुरुषार्थाला अनुसरत असेल तर दुर्बल आणि फलदानाच्या मर्यादा विरहित असलेल्या धर्माचं आचरण करता कामा नये, असं माझं स्पष्ट मत आहे. जर धर्म बल किंवा पुरुषार्थाचं अंग किंवा उपकरण मात्र असेल तर धर्म सोडून पराक्रमपूर्ण वर्तन करा. ज्याप्रमाणे तुम्ही धर्म प्रधान मानून धर्माचरण करीत आहात, त्याचप्रमाणे बल प्रधान मानून बल किंवा पुरुषार्थ दाखविण्यास प्रवृत्त व्हा. शत्रूंना संतप्त करणाऱ्या रघुनंदना, जर आपण सत्यवचन स्वरूपी धर्माचं पालन केलं असतं तर आज हा प्रसंग ओढविला नसता. तुम्हाला ज्येष्ठ पुत्र म्हणून युवराज पदावर अभिषेक करण्याचं पित्यानं योजलं होतं. त्या सत्याचं पालन न केल्यामुळे पित्याला जो असत्य रूप धर्म प्राप्त झाला, त्यामुळं तो तुमचा वियोग होऊन मरण पावले. अशा अवस्थेत तुम्ही राजानं पूर्वी उच्चारलेल्या अभिषेकासंबंधी सत्यवचनाला बांधलेला नव्हता काय? जर तुम्ही ते पाळलं असतं तर पित्याच्या मृत्यूपासून ते सीतेच्या आजच्या अवस्थेतच्या अनर्थकारक घटना घडल्याच नसत्या. शत्रुदमन महाराज, जर केवळ धर्म अथवा अधर्माचं प्रामुख्यानं अनुष्ठान योग्य असता तर वज्रधारी इंद्र पौरुष प्रकट करून विश्वरूपी मुनीच्या हत्येसारखा अधर्म करून पुन्हा यज्ञासारख्या धर्माचं अनुष्ठान करू शकला नसता. रघुनंदना, धर्मापासून भिन्न असा जो पुरुषार्थ त्यात मिसळलेला धर्मच शत्रूंचा नाश करू शकतो. म्हणून काकुस्था, प्रत्येक मनुष्य आवश्यकता आणि रुची यांना अनुसरूनच या दोन्हींचं अनुष्ठान करतो. तात राघव, अशा प्रकारे वेळेनुसार धर्म आणि पुरुषार्थ यापैकी कोणत्याही एकाचा आश्रय घेणं हाच धर्म, असं माझं मत आहे. तुम्ही त्या दिवशी राजत्याग करून धर्माच्या मूलभूत अर्थाचाच नाश करून टाकला. ज्याप्रमाणे पर्वतातून नद्या निघतात, त्याचप्रमाणे जिकडून तिकडून गोळा करून आणलेल्या आणि वाढविलेल्या अर्थानंच संपत्तीनंच साऱ्या क्रिया संपन्न होतात आणि वाढ झालेल्या आणि जो मंदबुद्धी मानव अर्थापासून वंचित असेल त्याच्या साऱ्या क्रिया, ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतूत छोट्या छोट्या नद्या सुकून जातात त्याप्रमाणे छिन्न भिन्न होतात. जो पुरुष सुखात वाढलेला आहे तो जर प्राप्त झालेली संपत्ती त्यागून सुख मिळवू पाहिल तर त्याला अभिष्ट सुखासाठी पापाचरण करावं लागेल आणि त्यातून त्याला केवळ दोष प्राप्ती होईल. ज्याच्यापाशी धन अधिक त्याला मित्र अधिक. ज्याच्यापाशी धन संग्रह त्याचे सर्व लोकच बांधव बनण्याची धडपड करतात. ज्याच्यापाशी पर्याप्त धन तोच या जगात श्रेष्ठ पुरुष गणला जातो. ज्याच्यापाशी धन तोच विद्वान समजला जातो. ज्यानं धनराशी एकत्र केली तो पराक्रमी आहे असं म्हणतात. ज्याच्याजवळ धनाची विपुलता
असणारा तो बुद्धिमान समजला जातो. ज्याच्याकडं अर्थसंग्रह तो महाभाग्यशाली म्हणविला जातो. ज्याच्याकडं धनसंपत्ती तो गुणांनीही अधिक असंच मानतात. अर्थाचा त्याग करण्यानं जो मित्रांचा अभाव इत्यादी दोष प्राप्त होतात त्याचं मी स्पष्ट रूपानं वर्णन केलं. तुम्ही राजत्याग करताना कोणता फायदा पाहून आपल्या बुद्धीत अर्थत्यागाच्या भावनेला स्थान दिलं होतं ते मी जाणत नाही. ज्याच्यापाशी धन आहे त्याची धर्म आणि कामरूप सारी प्रयोजनं सिद्ध होतात. त्याच्यासाठी सारं काही अनुकूल असतं. जो निर्धन असतो त्यानं अर्थाची इच्छा बाळगून प्रयत्न केले तरी पुरुषार्थाशिवाय तो ते मिळवू शकत नाही. नरेश्वरा, हर्ष, काम, दर्प, धर्म, शम आणि दम हे सारं धन असलं तरच सफल होतं. जे धर्माचं आचरण करणारे आणि तपस्येत गुंतलेले आहेत त्या पुरुषांचा या लोकीचा पुरुषार्थ अर्थाच्या अभावामुळंच नष्टप्राय होतो असं स्पष्टपणानं दिसतं. तोच अर्थ या विपन्नावस्थेत तुमच्यापाशी ज्याप्रमाणे आकाशात ढग भरून आल्यावर ग्रहांचं दर्शन होत नाही तसाच दृष्टीस पडत नाही. वीरा, तुम्ही पूज्य पित्याच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी राज्य सोडून वनात आलात आणि सत्यपालनापाशीच हटून बसलात. परंतु राक्षसानं तुमची पत्नी प्राणप्रिया पळवून नेली. वीर रघुनंदना, आज इंद्रजितानं आपल्याला जे महान दुःख दिलं आहे ते मी माझ्या पराक्रमानं दूर करीन. तेव्हा चिंता सोडून उठा. नरश्रेष्ठा, उत्तम व्रताचं पालन करणाऱ्या महाबाहू उठा. तुम्ही परमबुद्धिमान आहात, परमात्मा आहात. अशा रूपात तुम्ही स्वतःला का समजून घेत नाही? निष्पाप रघुवरा, हे मी जे काही बोललो ते सारं तुमचं प्रिय करण्यासाठी, तुमचं लक्ष दुःखापासून दूर करून पुरुषार्थाकडे वळवण्यासाठी मी हे म्हणालो. आता जनकनंदिनीच्या मृत्यूचा वृत्तांत ऐकून माझा रोष वाढला आहे. आज माझ्या बाणांनी मी हत्ती, घोडे, रथ आणि राक्षसराज रावणासहित सारी लंका धुळीला मिळवीन. बंधुभक्त लक्ष्मण जेव्हा श्रीरामांना अशा प्रकारे धीर देत होता तेव्हा बिभीषण वानर सैनिकांना आपापल्या जागी नेमून तेथे आला. नाना प्रकारची शस्त्रास्त्रे धारण केलेले 4 निशाचर त्याच्याबरोबर होते. ते काळ्या काजळाच्या ढिगासारखी काळी शरीरे असलेल्या गजराजांसारखे दिसत होते. बिभीषणाचे ते अंगरक्षक होते. तेथे आल्यावर महात्मा लक्ष्मण शोकमग्न झाला असून वानरांच्याही डोळ्यात अश्रू आहेत असे दृश्य बिभीषणाला दिसले. त्याबरोबरच इक्ष्वाकू कुलनंदन महात्मा रघुनाथांकडे त्याची दृष्टी गेली. ते मूर्छित होऊन लक्ष्मणाच्या मांडीवर डोके ठेवून पडले होते. श्रीरामचंद्र लज्जित आणि शोकसंतप्त झालेले पाहून बिभीषणाचे हृदय आंतरिक दुःखाने दीन झाले. त्याने विचारले, हे काय बरं? तेव्हा लक्ष्मणाने बिभीषणाच्या तोंडाकडे पाहत तसेच सुग्रीव आणि इतर वानरांकडे दृष्टिक्षेप टाकीत अश्रू ढाळीत मंद स्वरात सारी हकीकत त्याला सांगितली. तो म्हणाला, सौम्या, इंद्रजितानं सीतेला मारून टाकलं ही बातमी हनुमानाच्या मुखातून ऐकल्यावर श्री रघुनाथ तत्काळ मूर्छित झाले आहेत. असे बोलताच लक्ष्मणाला बिभीषणाने थांबविले आणि संज्ञाहीन होऊन पडलेल्या श्रीरामचंद्रांना तो ठामपणाने म्हणाला, महाराज, हनुमानानं दुःखी होऊन जो समाचार तुम्हाला ऐकविला तो समुद्र शुष्क झाल्याच्या वार्ते इतकाच अशक्य आहे असं मला वाटतं. महाबाहो, दुरात्मा रावणाची सीतेविषयीची काय भावना आहे ते मी चांगल्या प्रकारे जाणतो. तो तिचा वध कदापि करू देणार नाही. मी त्याचं हित साधावं या इच्छेनं अनेक वार विदेह कुमारीला सोडून दे अशी याचना करूनही त्यानं माझं म्हणणं मानलं नाही. सीतेला दुसरा कुणी पुरुष सामदाम आणि भेदनीतीद्वाराही पाहू शकत नाही. मग युद्धाद्वारे कसा पाहू शकेल? महाबाहो, राक्षस इंद्रजित वानरांना मोहात पाडून निघून गेला आहे. जिचा त्यानं वध केला ती मायामयी जानकी होती हेच खरं. ती यावेळी निकुंभिला मंदिरात जाऊन होम करील
आणि जेव्हा होम करून परतेल तेव्हा त्या रावण कुमाराला संग्रामात पराभूत करणं इंद्रासह सर्व देवांना हे देखील कठीण होईल. निश्चितपणानं त्यानं आपल्याला फसविण्यासाठीच हा माया प्रयोग केला आहे. जर वानरांचा पराक्रम चालूच राहिला तर माझ्या या कार्यात विघ्न येईल असा विचार त्यानं केला असावा, म्हणून त्यानं या मायावी प्रयोग केला. जोपर्यंत त्याचं होमकर्म समाप्त होत नाही तोपर्यंतच, किंबहुना त्याच्याही आधी आपण सेनेसह निकुंभिला मंदिरात जाऊया. नरश्रेष्ठ, तुम्हाला वाटणारा हा मिथ्या संताप आता सोडून द्या. प्रभो, तुम्हाला शोकसंतप्त झालेलं पाहून सारी सेना दुःखी झाली आहे. तुम्ही स्वतः धैर्यात सर्वश्रेष्ठ आहात, तेव्हा स्वस्थ चित्त होऊन इथंच थांबा आणि सेनेला घेऊन जाणाऱ्या आम्हा लोकांवर लक्ष्मणाला पाठवा. हा नरश्रेष्ठ लक्ष्मण आपल्या तीक्ष्ण बाणांचा मारा करून रावण कुमाराला ते होमकर्म त्यागण्यास भाग पाडील, त्यामुळं तो मारला जाऊ शकेल. लक्ष्मणाचे हे तीक्ष्ण बाण कंकादी क्रूर पक्ष्यांसारखे इंद्रजिताचं रक्तप्राशन करतील. पक्ष्यांच्या अंगभूत परांनी युक्त असलेल्या मूळ असल्यामुळे ते मोठे वेगवान आहेत. तेव्हा महाभावो, ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र दैत्यांच्या वधासाठी वज्राचा उपयोग करतो, त्याचप्रमाणे तुम्ही राक्षसांच्या विनाशासाठी शुभ लक्षण संपन्न लक्ष्मणाला अनुज्ञा द्या. नरेश्वरा, शत्रूचा विनाश करण्यात आता कालापव्यय करणं उचित नाही, म्हणून तुम्ही शत्रुवधासाठी लक्ष्मणाला ज्याप्रमाणे देवद्रोही दैत्यांचा विनाशासाठी देवराज इंद्र वज्र धाडतो तसा सत्वर धाडा. तो राक्षस शिरोमणी इंद्रजित जेव्हा आपलं अनुष्ठान पूर्ण करील तेव्हा समरांगणात देव आणि असुरही त्याला पाहू शकणार नाहीत. आपलं कर्म पूर्ण करून जेव्हा तो युद्धाच्या इच्छेनं रणभूमीवर उभा ठाकेल तेव्हा देवांनाही आपल्या जीवन रक्षणाविषयी मोठा संदेह वाटू लागेल. इथे 129वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 130वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा, म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.